विद्यार्थी मित्रांनो, कशा आहात तुम्ही? आय होप की तुम्ही सगळे खूप मजेत असाल. मी मधुषा गायकवाड कोचिंग क्लासेस या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. चला तर मग आज आपण शिकणार आहोत क्लास 10 चा चॅप्टर नंबर 1 लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल प्रॅक्टिस सेट 1.1. प्रॅक्टिस सेट 1.1 मध्ये तुम्हाला एक ऍक्टिव्हिटी दिलेली आहे. तर पहा, कंप्लीट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी. ही ऍक्टिव्हिटी तुम्हाला कंप्लीट करायची आहे बस. इथे तुम्हाला एक फर्स्ट इक्वेशन दिलेली आहे 5x + 3y = 9 आणि सेकंड इक्वेशन दिलेली आहे 2x - 3y = 12. तर ही इक्वेशन आपण पहिले सॉल्व करून घेऊ. ती ऍक्टिव्हिटी आहे. तुम्ही हे ऍक्टिव्हिटी नंतर तुम्ही त्या बुक मध्ये सॉल्व करू शकता. तर चला तर मग सुरुवात करूया. पहा, इथे एक +3y दिलेला आहे, इथे -3y दिलेला आहे. ज्या वेळेस अपोजिट साइन असतात ना, काय म्हणते मी, अपोजिट साइन, एक मायनस एक प्लस अपोजिट साइन असेल आणि पहा इथे 3y आहे आणि इथे पण 3y अपोजिट साइन पण आहे. ज्या वेळेस अपोजिट साइन असते, डोळे झाकून काय करायचं, ऍडिशनच करायची. तर इथे तुम्हाला काय करावं लागेल, मग ऍडिशन का करावं लागेल, कारण एक प्लस आहे आणि एक आहे मायनस आहे. चला तर मग आता पाहू. आपण इथे लिहू add the equation. हे लिहावं लागेल तुम्हाला. add the equation 1 and 2. इक्वेशन 1 काय आहे, 5x + 3y = 9 आणि इक्वेशन सेकंड आहे 2x - 3y = 12. आपण ऍड करतोय, साइन चेंज करण्याची काही गरज नाहीये. दोघांची ऍडिशन करा. इथे पहा, प्लस आणि मायनस कट झाले. 3y प्लस मायनस 3y काय झाले, कट झाले. 5 and 2 किती होतात, 7x = 12 and 9 किती होतात, 21. आता x ला आपण साइडला घेऊ. x = 21/7. अपॉन मध्ये काय येईल, 7, कारण इथे 7 मल्टिप्लाय मध्ये आहे आणि इकडे येऊन काय होईल, इक्वल टू च्या नंतर आले, त्यामुळे त्यांची साइन काय झाली, चेंज झाली. तर पहा, इथे आपण डिवाइड मध्ये घेतले 7. 7 * 7 7 3 21. x ची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला, 3. आता ही मिळालेली x ची व्हॅल्यू आपण कोणत्याही एका इक्वेशन मध्ये घेऊ शकतो. इक्वेशन 1 किंवा इक्वेशन 2 मध्ये तुम्ही ती व्हॅल्यू घेऊ शकता. x = 3. ऍड द इक्वेशन 1 मध्ये घेते मी. तुम्ही कोणत्याही इक्वेशन मध्ये घेतले तर व्हॅल्यू सेमच येते. इक्वेशन 1 आहे आपलं फर्स्ट, 5x + 3y = 9. तर इथे x ची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे. काय मिळालेली आहे, 3 प्लस ही 3y = 9. 5 3 चा किती होतं, 5 3 चा 15 प्लस 3y = 9. 3y ला आपण साइडला घेऊ. 3y = 9. इकडे प्लस आहे, इकडे काय होतील, -15. 3y = 15 मधून 9 जर गेले तर आपल्याला मिळतात -6. -6 का मिळतात, कारण मोठ्या संख्येचा साइन आहे मायनस, म्हणून आपण घेतले ते -6. y ला साइडला घेऊ. y = -6. इथे हे मल्टिप्लाय मध्ये, इकडे काय होते, डिवाइड. 3 1 चा 3 3 2 चा 6. y ची व्हॅल्यू आली -2. आता आपल्याला x ची व्हॅल्यू मिळाली होती, पहा x ची व्हॅल्यू मिळाली होती 3 आणि y ची व्हॅल्यू मिळाली -2. इथे सेकंड क्वेश्चन मधलं फर्स्ट इक्वेशन करताय आपण. सेकंड क्वेश्चन दिलेला आहे तुम्हाला, सॉल्व द इक्वेशन. त्याच्यामध्ये फर्स्ट क्वेश्चन दिलेला आहे, पहा 3a + 5b = 26 and a + 5b = 22. पहिले आपण याला इक्वेशन मध्ये कन्वर्ट करू. 3a + 5b = 26 इक्वेशन नंबर फर्स्ट. a + 5b = 22 इक्वेशन नंबर सेकंड. आता इथे तुम्हाला दोन इक्वेशन मिळत आहे. आता तुम्ही पहा, इथे 5b दिलेला आहे आणि इथे पण 5b दिलेला आहे आणि दोघांचेही साइन काय दिलेलं आहे, प्लसचं साइन दिलेलं आहे. मी तुम्हाला अगोदरच म्हटलेलं आहे की साइन जर सेम असतील तर नेहमी सबट्रॅक्शन करायचं, अपोजिट साइन असतील तर नेहमी काय करायची, ऍडिशन करायची. पण इथे साइन काय सेम आहे. ज्यावेळेस दोन साइन सेम दिसतात तुम्हाला, त्यावेळेस नेहमी काय करायचे, त्यांचे सबट्रॅक्शन करायचं. आता इथे आपण करू इक्वेशन subtract the equation first and second. इक्वेशन फर्स्ट काय आहे, पहा 3a + 5b = 26. a + 5b = 22. आता आपण सबट्रॅक्शन करत आहे. हे सबट्रॅक्शन करताना नेहमी साइन काय करायचे, चेंज करायचे. साइन चेंज करायला विसरायचं नाही. लक्षात ठेवा, सबट्रॅक्शन असेल तर साइन तुम्हाला चेंज करावेच लागणार. आता इथे पहा, इथे प्लस आहे, आपण इथे मायनस घेऊ. इथे पण प्लस आहे, इथे मायनस घेऊ. इथे प्लस आहे, इथे मायनस. आता प्लस आणि मायनस 5b काय झाले, कॅन्सल झाले. आता 3 मधून a गेला तर a आहे म्हणजे इथे काय 1 आहे. 3 मधून 1 जर गेला तर आपल्याला मिळतो 2a. कोणते 2 मिळतील रे, प्लस वाले, कारण मोठ्या संख्येचा साइन आहे प्लस. इक्वल 26 मधून जर 22 मायनस केले आपल्याला तर आपल्याला +4 मिळतात. a ला आपण साइडला घेऊ. a = 4/2. 2 1 चा 2 2 2 चा 4. a ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली 2. आता ही व्हॅल्यू तुम्ही कोणत्याही एका इक्वेशन मध्ये टाकू शकता, फर्स्ट किंवा सेकंड. आपण a = ही व्हॅल्यू इक्वेशन फर्स्ट मध्ये टाकू. a = ऍड द इक्वेशन फर्स्ट. इक्वेशन फर्स्ट मध्ये टाकते मी. 3a + 5b
इक्वल 26. a ची व्हॅल्यू आपल्याला काय मिळालेली आहे, a ची व्हॅल्यू मिळाली आपल्याला 2 प्लस हे 5b इक्वल 26. 3 2 चा 6, 6 प्लस 5b इक्वल 26. 5b ला आपण साईडला घेतलं, 5b इक्वल 26 आपल्या जागेवर आहे, त्याची आपण प्लेस चेंज केली नाही, आपण प्लेस चेंज करतोय 6 ची. इकडे प्लस 6 आहे, तर इकडे काय होतील -6. तर 5b इक्वल 26 मधून 6 गेले आपल्याला किती मिळतात, 20 मिळतात. b इक्वल 20/5. 5 1 चा 5, 5 4 चा 20. तर b ची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला, 4 मिळाली. a मिळाला होता आपल्याला a इक्वल 2 and b इक्वल 4. सोल्युशन आपल्याला मिळालेलं आहे a इक्वल 2 and b इक्वल किती मिळालेलं आहे आपल्याला, 4 मिळालेलं आहे. त्यानंतर थर्ड पहा. थर्ड दिलेले तुम्हाला x + 3y = 10 and 3x - 2y = 7 दिलेले आहे. तर आपण पहिल्याला इक्वेशन मध्ये घेऊ x + 7y = 10 इक्वेशन नंबर फर्स्ट and 3x - 2y = 7 इक्वेशन नंबर 2. आता इक्वेशन फर्स्ट आणि सेकंड ऑब्जर्व करा, तुम्हाला काहीही सेम दिसत नाहीये. पण इक्वेशन 1 मध्ये x आहे, आपण इक्वेशन 1 ला जर या 3 ने मल्टिप्लाय केलं तर आपल्याला x काय मिळतो, सेम मिळतो. आपण इक्वेशन 1 ला काय करू, 3 ने मल्टिप्लाय करू. इक्वेशन 1 इज मल्टिप्लाय बाय, कितीने मल्टिप्लाय करणार आहे आपण, 3 ने मल्टिप्लाय करणार आहे. इक्वेशन फर्स्ट आपण लिहून घेऊ x + 7y = 10. x मल्टिप्लाय 3 + 7y मल्टिप्लाय 3 = 10 मल्टिप्लाय 3. पूर्ण इक्वेशनला आपण 3 ने मल्टिप्लाय करत आहे. 3 ने x ला मल्टिप्लाय केलं आपल्याला मिळालं 3x + 7 3 चा 21 y = 10 3 चा 30 इक्वेशन नंबर 3. आता तर पहा इक्वेशन सेकंड आणि इक्वेशन थर्ड आपण काय करत आहे, सबट्रॅक्ट करत आहे. इक्वेशन सेकंड आहे 3x - 2y = 7 and 3x + 21y इक्वल आहे 30. आपण सबट्रॅक्शन करत आहे, साइन चेंज करायला विसरायचं नाही. इथे प्लस आहे, इथे होईल मायनस, इथे प्लस आहे मायनस होईल, इथे पण प्लस आहे, इथे काय होईल मायनस. प्लस मायनस 3x काय झाले, कॅन्सल झाले. आता इथे पहा मायनस मायनस का होईल रे, प्लस होईल. 21 and 2 किती झाले, 23y. साइन काय येईल, मोठ्या संख्येचं 21 मोठा आहे तर मोठ्या संख्येचं साइन मायनस, तर -23y इक्वल. इथे पण 30 मधून 7 गेले तर आपल्याला किती मिळतात, 23. पण कोणते 23, -23. मोठ्या संख्येचं साइन काय, मायनस आहे. तर आपल्याला मिळालं -23y इक्वल -23y ला आपण साइडला घेऊ. -23/20 -23 23 1 चा 23. तर y ची व्हॅल्यू मिळाली आपल्याला 1. आता ही y ची मिळालेली व्हॅल्यू आपण कोणत्याही एका इक्वेशन मध्ये ऍड करू शकतो, 1 किंवा सेकंड मध्ये. तुम्ही कोणत्याही इक्वेशन मध्ये ऍड करा. आपण इक्वेशन नंबर 1 मध्ये ऍड करू. y = 1 ऍड द इक्वेशन 1 मध्ये करते. x + 7y इक्वल आहे 10 आपले इक्वेशन. तर x + 7 y ची व्हॅल्यू मिळाली आपल्याला 1 इक्वल 10. x इक्वल 7 1 चा 7 + 10. x ला साइडला घेतलं 10, इकडे +7 इकडे -7 झाले. x इक्वल 10 मधून 7 गेले तर आपल्याला मिळतात 3. तर x ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली 3 and y ची व्हॅल्यू मिळाली होती आपल्याला 1. x आणि y चे सोल्युशन आपल्याला मिळाले. x इक्वल 3 and y इक्वल 1. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 3 पहा. इथे दिलेलं आहे आपल्याला 2x - 3y = 9 and 2x + y इक्वल दिलेलं आहे 30. तर 2x - 3y = 9 इक्वेशन नंबर फर्स्ट and 2x + y = 30 इक्वेशन नंबर 2. तर इक्वेशन नंबर फर्स्ट and 2 मध्ये आपण ऑब्जर्व केलं तर आपल्याला 2x काय मिळतात, सेम मिळतात. दोघांचे साइन सेम आहे. साइन सेम असलं म्हणजे आपण काय करतो, सबट्रॅक्शन करतो. आपण इथे लिहू सबट्रॅक्ट द इक्वेशन 1 and सेकंड. इक्वेशन 1 काय आहे, 2x - 3y = 9 and 2x + y इक्वल आहे 30. सबट्रॅक्ट करतोय, साइन चेंज करायला विसरायचं नाही. साइन चेंज केली मी प्लस आणि -2x काय झाले, कॅन्सल झाले. आता मायनस मायनस होतं, प्लस 3 and 1 किती झाले, 4y इक्वल 13 मधून 9 गेले, किती राहतात, 13 मधून जर 9 गेले तर आपल्याला मिळतात 4. पण कोणते 4 मिळतील आपल्याला, -4. इथे पण आपल्याला मायनस मोठ्या संख्येचं साइन घेतलं आपण. y ला साइडला घेतलं, y इक्वल -4/-4. तर 4 1 चा 4. y ची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला, y इक्वल मिळाला आपल्याला 1. आता ही व्हॅल्यू आपण कोणत्याही एका इक्वेशन मध्ये टाकू. नेहमी आपण 1 मध्ये टाकतो, आता इक्वेशन नंबर 2 मध्ये टाकू. y = 1 ऍड द इक्वेशन सेकंड. इक्वेशन सेकंड मध्ये टाकते. इक्वेशन सेकंड आहे आपलं 2x + y = 13.
2x प्लस वायची व्हॅल्यू आपल्याला 1 मिळाली इक्वल आहे 13. 2x प्लस इकडे प्लस 1 आहे, इकडे येऊन काय होईल हा -1 झाला. 2x इक्वल 13 मधून 1 गेला तर आपल्याला मिळतं 12. तर x इक्वल 12 इकडे मल्टिप्लाय होते, इकडून काय होईल डिवाइड होईल. तर 2 1 चा 2 2 6 चा 12. तर x ची व्हॅल्यू मिळाली आपल्याला 6. y ची व्हॅल्यू मिळाली होती आपल्याला 1 आणि x ची व्हॅल्यू मिळाली आपल्याला 6. तर सोल्युशन आपल्याला y इक्वल 1 आणि x इक्वल किती मिळालेलं आहे 6 मिळालेलं आहे. त्यानंतर इक्वेशन 4 पहा. इथे तुम्हाला दिलेलं आहे 5m 3n इक्वल 19 आणि m 6n इक्वल -7. तर आपण याला पहिले इक्वेशन मध्ये घेऊ. 5m 3n इक्वल 19 इक्वेशन नंबर फर्स्ट आणि m 6n इक्वल्स -7 इक्वेशन नंबर 2. इक्वेशन 2 पहा, इथे ओन्ली m दिलेला आहे आणि इक्वेशन फर्स्ट मध्ये 5m दिलेला आहे. आपण जर इक्वेशन नंबर 2 ला 5 ने मल्टिप्लाय केलं तर आपल्याला काय मिळतं m सेम मिळतं. तर आपण इक्वेशन 2 ला 5 ने मल्टिप्लाय करू. इक्वेशन 2 इज मल्टिप्लाय बाय 5. 5 ने मल्टिप्लाय करतो आपण इक्वेशन 2 ला. इक्वेशन 2 आहे आपलं m 6n इक्वल -7. आपण मल्टिप्लाय कितीने करतो 5 ने. तर 5 ने मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्याला मिळतो 5m 6 5 चा किती आहे 30n इक्वल 7 5 चा 35. कोणते 35 -35. ओके, आपल्याला मिळाली इक्वेशन नंबर 3. आता इक्वेशन फर्स्ट आणि इक्वेशन 3 पहा. m सेम आहे आणि साइन सुद्धा काय सेम आहे. मग आपण काय करतो सबट्रॅक्शन करतो. इथे मी लिहिते सबट्रॅक्ट द इक्वेशन फर्स्ट अँड थर्ड. इक्वेशन फर्स्ट आहे 5m 3n इक्वल 19 and 5m 30n इक्वल -35. ओके, साइन चेंज करते मी. इथे प्लस आहे मायनस होईल, प्लस आहे मायनस आहे प्लस होईल, मायनस आहे प्लस होईल. प्लस मायनस 5m काय झाले कॅन्सल झाले. प्लस मायनस काय होतं मायनस होतं. 30 मधून जर 3 गेले तर आपल्याला मिळतात 27n इक्वल. आता इथे पहा प्लस प्लस काय होतं प्लसच होतं. आता दोघांचे ऍडिशन करू. 9 and 5 किती झाले 14. कॅरी 1 3 and 1 4 and 1 5 किती झाले 54. n इक्वल 54 अपॉन 27. आता पहा 27 2 चा काय येतं 54. n ची व्हॅल्यू मिळाली आपल्याला 2. ही व्हॅल्यू कोणत्या एका इक्वेशन मध्ये आपण ऍड करू. n इक्वल टू ऍड द इक्वेशन 1. इक्वेशन 1 आहे आपलं 5m 3n इक्वल 19. तर पहा 5m 3 यांची व्हॅल्यू आपल्याला मिळाली 2 इक्वल 19. 5m -3 2 चा 6 इक्वल 19. 5m इक्वल 19 इकडं -6 आहे, इकडून काय होईल +6 होईल. 5m इक्वल 19 आणि 6 किती होतात 25. m ला साइडला घेतलं 25 अपॉन 5. 5 1 चा 5 5 5 चा 25. m ची व्हॅल्यू मिळाली आपल्याला 5. तर पहा आपल्याला सोल्युशन n ची व्हॅल्यू मिळाली होती. n इक्वल मिळाला होता 2 आणि m इक्वल मिळालेले आहे आपल्याला 5. पहा 5 नंबरचा क्वेश्चन आहे. 5x + 2y = -3 and x + 5y = 4. आपण याला इक्वेशन मध्ये घेऊ पहिले. 5x + 2y = -3 इक्वेशन नंबर फर्स्ट and x + 5y = 4 इक्वेशन नंबर सेकंड. तर पहा इक्वेशन सेकंड मध्ये आपल्याला x दिसतोय. जर आपण इक्वेशन सेकंड ला 5 ने मल्टिप्लाय केले, इक्वेशन फर्स्ट मध्ये 5x दिलेला आहे आणि इक्वेशन सेकंड ला जर आपण 5 ने मल्टिप्लाय केलं तर आपल्याला x काय मिळतो सिमिलर मिळतो. आपण काय करू इथे इक्वेशन नंबर सेकंड ला 5 ने मल्टिप्लाय करू. तर इक्वेशन सेकंड इज मल्टिप्लाय बाय किती मल्टिप्लाय करतोय 5 ने मल्टिप्लाय करतोय. x + 5y = 4 आहे आपले इक्वेशन. आपण याला 5 ने मल्टिप्लाय करतो तर आपल्याला इथे मिळेल 5x + 5 5 चा 25 y = 5 4 चा 20 इक्वेशन नंबर थर्ड. आता इक्वेशन फर्स्ट आणि इक्वेशन थर्ड मध्ये आपल्याला 5x काय मिळालेले आहे सिमिलर मिळाले. दोघांचं साइन सेम आहे प्लस प्लस. आपण दोघांचं काय करू सबट्रॅक्शन करू. इथे लिहिते मी सबट्रॅक्ट द इक्वेशन फर्स्ट अँड थर्ड. इक्वेशन फर्स्ट आहे आपलं 5x + 2y = -3 and 5x + 25y = 20. सबट्रॅक्शन करतो, साइन चेंज करायला विसरायचं नाही. ओके 5x + 5x - 5x काय झाले कॅन्सल.
झाले. प्लस मायनस मायनस होईल. 25 मधून जर आपण 2 मायनस केले तर आपल्याला मिळतात 23y. पण कोणते? -23y, कारण मोठ्या संख्येचं साइन काय? मायनस आहे. इक्वल मायनस मायनस काय झालं? प्लस झालं. आणि 20 + 3 किती झालं? -23. y ला साइडला घेऊ. y इक्वल 23/23. मायनस मायनस आहे. 23 × 23, तर y ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली 1. ओके, आता ही y ची व्हॅल्यू 1 आपण कोणत्या तरी एका इक्वेशन मध्ये ऍड करू. y इक्वल 1 ऍट द इक्वेशन 1. ओके, इक्वेशन 1 आहे आपलं 5x + 2y = -3. 5x + 2 y ची व्हॅल्यू आपल्याला 1 मिळालेली आहे -3. 5x + 2 * 2 = -3. 5x = -3. इकडे काय आहे? प्लस आहे. इकडे मायनस होईल. -2 घेतलं. 5x इक्वल मायनस मायनस काय झालं? प्लस. 5 आणि 2 किती झाले? सॉरी 3 आणि 2 किती झाले? -5. तर x इक्वल -5/5. 5 1 चा 5. तर x ची व्हॅल्यू मिळाली आपल्याला -1. तर आपल्याला सोल्युशन मिळालं पहा. y इक्वल मिळालं 1 आणि x इक्वल मिळालं -1. इथे पहा इक्वेशन 6 नंबरचा प्रॉब्लेम थोडासा वेगळा आहे पण खूप इझी आहे. तर पहा इथे तुम्हाला अपॉन मध्ये 3 आणि इथे अपॉन मध्ये काय दिलेले आहे? 4. जर आपल्याला अपॉन मध्ये असणारी संख्या कॅन्सल करायची असेल तर पूर्ण इक्वेशनला त्याच नंबरने मल्टिप्लाय करावं लागतं. म्हणजे आपल्याला काय होतं? म्हणजे जी कॅन्सल करायची संख्या आहे त्याच संख्येने काय करायचं आहे? पूर्ण इक्वेशनला मल्टिप्लाय करायचं आहे. तर पहा आपण पहिले याला इक्वेशन मध्ये कन्वर्ट करू. 1/3 x + y इक्वल पहा 10/3. इक्वेशन नंबर काय आहे? फर्स्ट. त्यानंतर पहा 2x + 1/4y इक्वल 11/4. इक्वेशन नंबर सेकंड. प्रॉब्लेम थोडासा वेगळा आहे पण खूप इझी आहे. इक्वेशन फर्स्ट मध्ये तुम्हाला अपॉन मध्ये 3 दिसते म्हणून पूर्ण इक्वेशनला आपण कितीने मल्टिप्लाय करत आहे? 3 ने मल्टिप्लाय करणार आहोत. तर इक्वेशन 1 इज मल्टिप्लाय बाय किती मल्टिप्लाय करणार आहे? 3 ने. तर 1/3 x multiply 3 plus y multiply 3 equal 10/3 multiply 3. 3 1 चा 3, 3 1 चा 3 कॅन्सल झालेला आहे. तर x plus 3y equal 10. इक्वेशन नंबर आपल्याला मिळालेला आहे 3. इक्वेशन 3 मिळालं. आता त्यानंतर इक्वेशन 2 ला मल्टिप्लाय करणार आहे आपण 4 ने. आपल्याला 4 कॅन्सल करायचं आहे तर आपण 4 ने याला मल्टिप्लाय करणार आहे. तर पहा इक्वेशन 2 इज मल्टिप्लाय बाय कितीने करत आहे आपण? 4 ने. तर 2x multiply 4 plus 1/4y multiply 4 equal 11/4 multiply 4. 4 1 चा 4, 4 1 चा 4 काय झालेला आहे? कॅन्सल झालेला आहे. 4 2 चा काय येतं? 8x plus 1y equal 11. इक्वेशन नंबर काय आहे? इक्वेशन नंबर आहे 4. आता आपल्याला इक्वेशन 3 आणि 4 पहा. इक्वेशन 3 आपल्याला दिसतंय x + 3y = 10 आणि इक्वेशन 4 दिसतंय 8x + y = 11. एक तर तुम्ही इक्वेशन 3 ला तुम्ही 8 ने मल्टिप्लाय करू शकता म्हणजे तुम्हाला x मिळेल किंवा इक्वेशन नंबर 4 ला तुम्ही 3 ने मल्टिप्लाय करू शकता आपल्याला y मिळेल. तो कोणताही करू शकता. आपण इक्वेशन नंबर 4 ला काय करू? 3 ने मल्टिप्लाय करू. मल्टिप्लाय बाय इक्वेशन नंबर 4. कितीने मल्टिप्लाय करणार आहे आपण? 3. ओके, इक्वेशन 4 आहे आपलं 8x multiply 3 plus y multiply 3 plus equal 11 multiply 3. 8 3 चा किती होतं? 24x plus 3y equal 11 3 चा 33. इक्वेशन नंबर 5. आता इक्वेशन आपल्याला 5 मिळालेलं आहे. आपण इक्वेशन 3 आणि 5 ची काय करू? सबट्रॅक्शन करू कारण दोन्ही साइन सेम आहेत. सबट्रॅक्ट द इक्वेशन 4th and 5th. सॉरी 3rd and 5th आहे. इक्वेशन 3rd आहे x plus 3y equal 10 आणि इक्वेशन 5th आहे 24x plus 3y equal 33. सबट्रॅक्शन का? कारण आपण साइन चेंज करत आहे सबट्रॅक्शन करत असल्यामुळे. तर 24 हे बघा इथे प्लस मायनस 3y काय झालेले आहे? कॅन्सल झालेले आहे. इथे प्लस मायनस मायनस झालेला आहे. 24 मधून x गेला तर आपल्याला मिळतो -23x इक्वल पहा प्लस मायनस मायनस होतं. 33 मधून 10 जर मायनस केले आपल्याला तर मिळतं -23.
एक्सला आपण साईडला घेऊ. एक्स इक्वल -23 अपॉन -23. 23 वनचा काय मिळाला आपल्याला 23. एक्सची व्हॅल्यू मिळाली आपल्याला 1. एक्स इक्वल 1 ॲट द इक्वेशन 1 मध्ये घेते. इक्वेशन 1 काय मिळालेलं आहे आपल्याला x + 3y इक्वल आहे 10. एक्सची व्हॅल्यू आपल्याला 1 मिळालेली आहे. 1 + 3y इक्वल 10. 3y ला आपण साईडला घेऊ. 10 इकडे +1 आहे, इकडे काय होईल -1. 3y इक्वल 10 मधून 1 गेले तर आपल्याला मिळालेले 9. y इक्वल y ला साईडला घेतलं 9/3. इकडे मल्टिप्लाय, इकडे काय होईल डिवाइड होईल. 3 1 चा 3, 3 3 चा 9. y ची व्हॅल्यू काय मिळालेली आहे आपल्याला y मिळालेला आहे 3 आणि x मिळालेला आहे तुम्हाला 1. पहा प्रॉब्लेम आता थोडासा वेगळा आहे. ज्या वेळेस असा प्रॉब्लेम असतो, पहा इथे 99x इथे दिलेला आहे 99y. 101y दिलेला आहे 101x. ज्या वेळेस अल्टरनेटिव्ह दिलेलं असतं x आणि y च्या किमती ज्या वेळेस अल्टरनेट असतात त्यावेळेस काय करायचं, पहा लक्षात राहू द्या की एकदा यांची दोघांची बेरीज करायची, ऍडिशन करायची आणि एकदा काय करायचं सबट्रॅक्शन वजाबाकी करायची. तर आपण पहिल्यांदा पहा इक्वेशन फर्स्ट आणि इक्वेशन सेकंडचं पहिल्यांदा ऍडिशन करू, त्यानंतर आपण सबट्रॅक्शन करू. तर पहा ऍड द इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड. आता इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड मी याला घेतलेला आहे. हा इक्वेशन आपला फर्स्ट आहे आणि हा इक्वेशन सेकंड. ओके, तर इक्वेशन फर्स्ट पहा 99x + 101y इक्वल 499. 101x + 99y इक्वल 501. आपण ऍड करतोय. आता ऍडिशन करा. 9 and 1 10, 10 the 0 कॅरी 1, 9 and 1 10 कॅरी 1 and हे 200x प्लस इथं पण काय होईल 200y इक्वल 9 and 1 10 कॅरी 1, 9 and 1 10 कॅरी 1, 5 and 5 10. आता पहा ऑब्झर्व केलेलं असेल तुम्ही तर सगळ्यांना 200x 200y आणि इथं दिलेलं आहे 1000. सगळ्यांना 200 ने डिवाइड होतं का नाही? करा मग डिवाइड. 200 ने आपण काय करू, यांना डिवाइड करू. ओके, 201 चा 200, 201 चा 200, त्यानंतर 201 चा 200, 205 चा 1000. तर आपल्याला इक्वेशन मिळालेलं आहे पहा x + y इक्वल 5. इक्वेशन नंबर 3. आता पहा इक्वेशन फर्स्ट आणि इक्वेशन सेकंडचे एकदा सबट्रॅक्शन करू. एकदा ऍडिशन केली, आता काय करायचंय सबट्रॅक्शन. इक्वेशन एकदा ऍडिशन केली, आता आपण एकदा सबट्रॅक्शन करू यांचं. तर पहा 99x + 101y इक्वल 499. 101x + 99y इक्वल 501. आपण काय करतोय सबट्रॅक्शन, साइन चेंज करायला विसरायचं नाही. 99 101 मधून 99 गेले तर -2x. इथे पण काय मिळतं आपल्याला 2y इक्वल आपल्याला मिळाले -2. सर्वांना 2 न डिवाइड होतं, इथे लिहू शकतो आपण डिवाइड बाय 2. 2 न डिवाइड करतोय आपण, 2 न डिवाइड करू. 2 1 चा 2, 2 1 चा 2, 2 1 चा 2. -x + y इक्वल -1. इक्वेशन नंबर 4. आता इक्वेशन 3 आणि 4 पहा आपल्याला x काय मिळतो, इथे +x आहे, इथे -x आहे. मग आपण काय करू, ऍड द इक्वेशन 3 and 4. इक्वेशन 3 काय आहे आपलं, x + y इक्वल आहे 5, -x + y इक्वल आहे -1. ओके, प्लस मायनस एक्स काय झाला, कॅन्सल झाला. 1 and 1 किती झालं 2y इक्वल, इथे पहा ऍड करतोय आपण पण इथे सबट्रॅक्शन साइन आहे. सब प्लस मायनस काय होतं, मायनस होतं. 5 मधून 1 गेला तर आपल्याला मिळतं -4, सॉरी +4 मिळतो. y ला साईडला घेऊ आपण. 4/2, 2 1 चा 2, 2 2 चा 4. तर y ची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे पहा y इक्वल टू x ची व्हॅल्यू काय मिळाली होती आपल्याला, x इक्वल मिळाला होता आपल्याला. y ची व्हॅल्यू मिळालेली आहे आपल्याला 2. आता आपण काढू x ची व्हॅल्यू. ओके, तर आपण ही y इक्वल टू ऍड द इक्वेशन कोणत्या पण मध्ये घ्या, आपण 3 मध्ये घेऊ. -x + y इक्वल आहे -1. आपल्याला y ची व्हॅल्यू मिळालेली आहे 2 इक्वल -1. -x ला साईडला घेऊ. -1 इकडे +2 आहे, इकडे काय होईल -2 होईल. मायनस मायनस काय होईल, प्लस होईल. 2 and 1 किती झाले 3, पण कोणते 3 -3. मग मायनस मायनस आहे तर x इक्वल 3. आपल्याला x इक्वल मिळालेला आहे 3 अँड y इक्वल काय मिळालेला आहे, y इक्वल मिळालेला आहे 2. हे या इक्वेशनचं काय आहे सोल्युशन. ओके, यानंतरचा प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व करायचा आहे. सेम या प्रॉब्लेम सारखाच प्रॉब्लेम आहे. तर हा प्रॉब्लेम हा प्रॉब्लेम 8 नंबरचा सर्वात शेवटचा प्रॉब्लेम आहे. सेम 7th आणि 8
म्हणजे हा प्रॉब्लेम जो आहे ना सेम 7th प्रॉब्लेम सारखा तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे, तर हा प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व्ह करा आणि तुमचा आन्सर मला कमेंटमध्ये कळवा. व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या मित्राबरोबर हा व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.